आज मी करडईची भाजी करणार आहे। करडई स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। कांदा, मिरची, लसूण, लाल तिखट मसाला आणि मीठ आणि हे थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे। याच्यात पाणी टाकून मी याची ग्रेव्ही करून त्याच्यात ॲड करणार आहे आणि सर्व भाजी शिजून झाल्यानंतर मी तडका देणार आहे जिरी मोहरीचा आणि कढीपत्त्याचा। सगळ्यात प्रथम मी आता कांदा, मिरची, लसूण हा तेलामध्ये फ्राय करणार आहे। कांदा, मिरची, लसूण आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। नॉर्मल गोल्डन कलर येतोपर्यंत किंवा सोनेरी कलर येतोपर्यंत फ्राय करायचं आहे। आणि आपण हे 1 चम्मच बेसन पीठ घेतलेलं, याच्यात थोडंसं पाणी टाकून याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे असं पातळ। आता आपला चांगला कांदा, लसूण, मिरची चांगली फ्राय झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण कट केलेली करडईची भाजी टाकणार आहोत। सगळी करडईची भाजी कट केलेली टाकल्यानंतर लाल तिखट मिरची पावडर थोडीशी टाकायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा टाकू पण नाही शकत तुम्ही। आणि हे आपलं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ही आपली करडईची भाजी 1 सेकंदासाठी जरा थोडीशी तेलामध्ये भाजून घ्यायची व्यवस्थित। आणि ह्याच्यामध्ये आपण 1 मोठा चम्मच बेसन पीठ घेतलेला आहे। मोठा चम्मच म्हणजे आपण पोहे वगैरे खातो तो चम्मच घेतलेला आहे। आणि ह्याची आपण अशी पाणी टाकून पातळ ग्रेव्ही बनवलेली आहे, ही आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत। आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मिक्स होईस्तोपर्यंत। आणि तुम्ही बेसन पीठ जर याच्यामध्ये टाकलं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालतं। आणि कुणाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं जाडसर कूट पण टाकू शकता। आणि ह्याच्यामध्ये मी 1 छोटा ग्लास पाणी टाकणार आहे। ह्या ग्लासामध्ये फक्त 1 पेला आणि हाफ पेलाच बसतं, एवढंच पाणी आहे ते मी टाकणार आहे त्या भाजीमध्ये। परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटं शिजू द्यायची आहे भाजी। मीडियम गॅसवरती शिजून घ्यायची आहे, जास्त फास्ट गॅस नाही करायचा आहे। याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर 3-4 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता ही भाजी मस्त शिजलेली आहे। थोडीशी मी ग्रेव्ही ठेवणार आहे त्याच्यामध्ये, जास्त सुकी करणार नाही। आणि इथे मी जिरी मोहरी कढीपत्त्याचा तडका देणार आहे। आपला मस्त तडका बसलेला आहे जिरी मोहरीला कढीपत्त्याला। आता आपण हे भाजीमध्ये ॲड करणार आहोत। आणि तडका दिल्यानंतर हे झाकून ठेवायचे, याची वाफ बाहेर जाऊ द्यायची नाहीये। मस्त तडका दिलेला आहे आणि आपली बघा करडईची भाजी रेडी झालेली आहे, मस्त छान झालेली आहे। तुम्ही ही मिक्सरमध्ये याचे कढई शिजल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये ग्रेव्ही पण करू शकता, पण मला अशी आवडते म्हणून मी अशी केली। एकदा ट्राय करा, मस्त बाजरीच्या भाकरीवर ज्वारीच्या भाकरीवर ट्राय करा।